या प्रकारानं घाबरलेले ऋषी मदतीसाठी नारद मुनींच्या सांगण्यानुसार देवराज इंद्राकडे गेले. परंतु इंद्रानं त्यांना श्री हरी विष्णूंकडे वैकुंठाला जाण्यास सांगितलं. त्याप्रमाणे सर्व ऋषी श्री विष्णूंकडे गेले. त्यांनी श्री विष्णूला मल्ल आणि मणी या राक्षसांनी केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. हे ऐकून भगवान म्हणाले, या राक्षसांना जिंकणार या त्रिलोकात फक्त भगवान शंकरच आहे. त्यामुळे आपण भगवान शंकरांना शरण. भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. आणि श्री मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी राक्षसांवर आक्रमण केले. मार्तंड भैरव आणि दैत्य यांच्या घोर युद्ध झाले. आजपासून भक्तगण माझ्या नावाआधी प्रसन्न केली. अशा प्रकारे मार्तंड मल्हारी आणि म्हाळसा देवी यांनी मणिमल्लासुराचा वध केला. चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. मंडळाचे कार्याध्यक्ष सोमनाथ धायगुडे, अध्यक्ष गणेश सरोदे, उपाध्यक्ष मनोज माने, भक्कम आधारस्तंभ विनोद घोळे, विद्युत रोषणाई सचिन बेमुस्कर, ध्वनी व्यवस्था विनायक साऊंड सर्व्हिसेस, मंडप व्यवस्था भीमाजी प्रधान, जय तुळजा भवानी मंडप डेकोरेटर्स भोर. देखाव्याचे मूर्तिकार राकेश हुशारे आश नगर. मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.